सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामाच्या ठिकाणी काही बदल हे घडू शकतात. यामुळे तुमच्या सहकाऱ्यांचा मूड देखील खराब होऊ शकतो, परंतु तुम्ही तुमच्या बोलण्यानं आणि वागणुकीनं आज वातावरण व्यवस्थित करू शकाल. आज कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची, तुमच्या जवळच्या व्यक्तीची तब्येत बिघडल्यानं तुम्हाला काही मानसिक अडचणी येऊ शकतात आणि यामध्ये तुमचा खर्च देखील वाढू शकतो. तुमच्या लव्ह लाईफमध्ये काही ताणतणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्ही नियमितपणे दानधर्म करायला सुरुवात कराल, त्यामुळे भविष्यामध्ये तुमच्या काही अडचणी सोडवण्यामध्ये ही गोष्ट तुम्हाला विशेष मदत करू शकते. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करून दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत खूप मजा मस्ती कराल. दुपारपर्यंत तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. ती बातमी तुमच्या मुलांबद्दल किंवा भावंडांच्या भविष्याबद्दलही असू शकते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण हे निर्माण होईल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. जर तुमची काही कामं बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण असतील तर ती पूर्ण करण्याची आता वेळ आलेली आहे. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते. आज तुमची एखाद्या जुन्या मित्राशी भेट होऊ शकते. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. तुम्हाला काही नवीन संधी मिळू शकतील. तुमच्या वडिलांच्या आशीर्वादानं आज तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या घरातील सदस्य हे फार आनंदी होतील. विद्यार्थी साहित्य आणि कला क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा विचार करू शकतील. यामध्ये देखील त्यांना चांगलं यश मिळेल. आज तुम्हाला अनावश्यक खर्च टाळण्याची अत्यंत गरज आहे. तुम्ही खूप व्यस्त असाल तरीही तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनासाठी आज वेळ काढू शकाल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणताही महत्त्वाचा निर्णय जर घ्यायचा असेल तर तुम्ही घाई करू नका आणि इमोशनल तर बिलकुल होऊ नका, नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला मोठ्या समस्या येऊ शकतात. त्यामुळे कोणताही निर्णय हा विचारपूर्वक घ्या. आज तुम्हाला अचानक एखादी मोठी रक्कम मिळू शकते, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही देवदर्शनासाठी तीर्थयात्रेला जाऊ शकाल. गरजूंना मदत केल्यानं तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. तुमच्या व्यवसायातील योजनांना तुम्ही आज गती द्याल. तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होईल. तुमच्या वडिलांना काही आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात, त्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या खाण्यापिण्यावरती तुम्हाला नियंत्रण हे ठेवावं लागेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढेल आणि तुमची रखडलेली कामं देखील पूर्ण होतील. व्यापारासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या काही जुन्या मित्रांना भेटू शकता आणि त्यांच्यासोबत तुम्ही पिकनिकला जाण्याचा प्लॅन देखील आखू शकता. तुमच्या जीवन साथीदाराचा सल्ला हा तुमच्यासाठी, तुमच्या व्यवसायासाठी भविष्यामध्ये अत्यंत फायदेशीर ठरेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज व्यापारामध्ये सहकार्य मिळेल. तुमच्या कुटुंबामध्ये जर काही समस्या असतील तर त्या संपुष्टामध्ये येतील. तुम्हाला नवनवीन क्रिएटिव्ह गोष्टी करण्याची इच्छा होईल. तुम्हाला आज तुमच्या रागावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. कुटुंबामध्ये एखादं शुभ कार्य घडल्यास सगळे सदस्य आनंदी राहतील.
विद्यार्थी परीक्षांच्या तयारीला जोर लावतील, त्यामुळे त्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामाच्या ठिकाणी उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तयार होतील. तुमच्या बोलण्यानं तुम्हाला आदर मिळेल, त्यामुळे तुमचे मित्र जास्त वाढतील. जास्त धावपळ केल्यानं तुम्हाला थकवा मात्र येऊ शकतो, त्याचा तुमच्या आरोग्यावरती परिणाम देखील होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. विदेशामध्ये व्यापार करणाऱ्या लोकांना उत्पन्नाचे नवनवीन मार्ग मिळू शकतात. ते त्यांच्या व्यवसायासाठी नवीन योजना देखील बनवतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या मामाकडनं एखादं गिफ्ट मिळू शकतं. आज संध्याकाळी तुमच्या मित्राशी तुमची भेट झाल्यानं तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल. बोलताना तुम्ही काळजी घ्या, नाही तर तुमची परिस्थिती बिघडू शकते. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. मुलांच्या भविष्यावरती तुम्ही काही पैसे खर्च करू शकता. तुम्हाला आज विदेशामध्ये जाण्याची देखील संधी मिळू शकते, जी तुमच्या व्यवसायासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कृष्णाला लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज घरासाठी काही वस्तू खरेदी करू शकता. तुम्हाला आज पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल, नाही तर तुमचे पैसे अडकू शकतात. तुम्हाला आज सरकारी कामासाठी कोर्टात देखील जावं लागू शकतं. शेवटी तुम्हाला यश मिळेल. विरोधक तुमच्यासाठी बलवान होतील, परंतु ते तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत. तुमच्या ऑफिसमधील लोकांवरती एखाद्या नातेवाईकामुळे ताण येऊ शकतो. आज तुमचे तुमच्या आईसोबत वाद होऊ शकतात, परंतु नंतर तिची समजूत काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज स्वयंपाकघरामध्ये काम करताना काळजी घ्यावी लागेल, कारण काम करताना तुम्हाला दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. व्यापार क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती आज सुधारेल, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. व्यापारामध्ये जर तुम्ही काही बदल करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला फायदा होईल, परंतु याबद्दल तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या धार्मिक कार्यामध्ये घालवू शकता. लहान मुलांसोबत मजा मस्ती करण्यामध्ये देखील तुम्ही तुमचा वेळ व्यतीत करू शकता. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या जीवन साथीदारासाठी त्रासदायक असू शकतो. त्यांच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. तुम्ही जर एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा किंवा विकण्याचा विचार करत असाल तर ती खरेदी करण्यापूर्वी किंवा विकण्यापूर्वी सर्व गोष्टी तुम्ही तपासून घ्या, नाहीतर तुम्हाला नुकसान होऊ शकतं. सासरच्या लोकांसोबत तुमचा वाद होण्याची दाट शक्यता आहे. आज तुमची मुलं काही धार्मिक कार्यामध्ये व्यस्त राहतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना तांदळाचं दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमची अपूर्ण कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल. जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एखाद्या मोठ्या व्यक्तीचा तुम्ही सल्ला अवश्य घ्या. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद येईल. तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होईल, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना मानसिक त्रासातनं मुक्ती मिळेल. आज संध्याकाळी तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते आणि तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांसोबत फिरायला बाहेर जाऊ शकता. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमालेचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली
हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.